विधान परिषदेच्या 3 रिक्त जागांसाठी भारतीय जनता पक्षाकडून 3 नावे जाहीर करण्यात आली आहेत। नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी, आर्वीचे आमदार बबनराव केचे आणि महामंत्री म्हणून काम केलेले छत्रपती संभाजीनगर मधील संजय केनेकर यांना संधी देण्यात आली आहे। ही संधी देताना भाजपचे निष्ठावंत माधव भंडारी, विधानसभेला पंढरपूर मधून माघार घेणारे माजी आमदार प्रशांत परिचारक यांना पुन्हा एकदा डावलण्यात आला आहे। त्यामुळे पंढरपूरमध्ये पुन्हा एकदा निराशा पसरली आहे। विधानसभा निवडणुकीत पंढरपूर मतदारसंघातून प्रशांत परिचारक हे भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक होते। त्यांनी तशी 6 महिने देखील अगोदर तयारी देखील केली होती। कार्यकर्त्यांचा रेटा देखील तसाच होता। मात्र प्रशांत परिचारक यांना ऐनवेळी पक्षाकडून डावलण्यात आलं। पंढरपुरातून आमदार समाधान अवतारे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी बंडखोरी करू नये यासाठी त्यांनी निवडणुकीत देखील माघारी घ्यावी, यासाठी त्यांची नाराजी दूर होण्यासाठी खुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पंढरपूरमध्ये आले होते। परिचारकांच्या वाड्यावर 2 तास बावनकुळे हे प्रशांत परिचारक यांची समजूत घालत होते। बाहेर कार्यकर्त्यांची भावना तीव्र होत्या, ते ऐकण्याच्या मनसे देखील नव्हतं। प्रशांत परिचारक यांनी निवडणूक लढवावीच असा आग्रह कार्यकर्त्यांचा होता। तब्बल 2 ते 2.5 तासांच्या चर्चेच्या नंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशांत परिचारक यांची माघारी घेत समाधान अवतारे यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेतली असं जाहीर केलं गेलं। तसेच माजी आमदार प्रशांत परिचारक हे लवकरच विधिमंडळात दिसतील असंही बावनकुळे यांनी त्याच वेळी स्पष्ट केलं होतं। माजी आमदार प्रशांत परिचारक यांची समजूत काढण्यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच बावनकुळे यांना पाठविलं होतं। त्यामुळे प्रशांत परिचारक यांना बावनकुळे यांनी दिलेला शब्द तो देवेंद्र फडणवीस यांचा शब्द होता। मात्र तो शब्द पाळला गेला नसल्याचं काल निर्णयातून दिसून आलं। विधान परिषदेला डावलण्यात आल्यामुळे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे समर्थक नाराज होऊ शकतात। मात्र परिचारक हे आपल्या स्वभावानुसार नाराजी बोलून दाखवणार नाहीत हे मात्र निश्चित। त्यांचे पडसाद पंढरपूर मधील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसून येऊ शकतं। तोंडावर नगरपालिकेची निवडणूक असणारच आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांची समजूत कशी काढायची हा प्रश्न परिचारकांपुढे असू शकतोय। यावेळून भाजप पक्षाने ऐनवेळी परिचारकांना कात्रजचा घाट दाखवला असल्याचंही दिसून येतं। आता हे सर्व होऊनही प्रशांत परिचारक हे भाजपमध्ये राहणार का हे देखील येणाऱ्या काळात चित्र स्पष्ट होईल। कॅमेरामन शुभम देवकर सह भारत शिंदे, न्यूज इंडिया मराठी, पंढरपूर।